नाही नाही आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्यूमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे, हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे मुलं होते, वॉक इन OPDमध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे. पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्यूमन मेटानिमोनी व्हायरस संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे. हे मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो. आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत, आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या जेनेमिक सिक्वेन्सिंगने आपल्याला कळेल की म्युटेशन झालं आहे की नाही, याची शक्यता खूप कमी आहे. कारण सध्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे हे रुटीन व्हायरस वाटतो आहे इन्फेक्शन. फक्त आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. चायनामध्ये जसं केसेस वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे ते वाढवू द्यायचे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे. सर कधीपर्यंत रिपोर्ट येईल? सॅम्पल रिपोर्ट अजून 3-4 दिवस लागतात. ज्या पद्धतीने म्युटेशन्स होत असतात या व्हायरसमध्ये, कशा पद्धतीने म्युटेशन तपासलं जाणार आहे आणि नागपुरात काय तपासणी होणार आहे ना पुण्यात? हे जे आहे व्हायरस RNA व्हायरस आहे, त्याच्यामुळे म्युटेशन्स होतात या व्हायरसमध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण RNA व्हायरस होता, त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात. आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही. त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे. सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे, पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे. व्हायरसमध्ये बदल झाला म्हणजे म्युटेशन झालं की नाही याच माहितीसाठी केवळ जीनोम सिक्वेन्स येस HMPV आहे. HMPV आहे. HMPV होता पहिले, पण 2001 पासून होऊन राहिलं. जे आपले सर्दी खोकला आणि जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात ते HMPV व्हायरसमुळेच होतात. बरेचसे केसेस HMPV तर त्याच्यामध्ये माइल्ड केसेसच असतात. आणि आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म